श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। अध्याय 12 समास दुसरा। सद्गुरु रामानंद स्मरण मात्रे हरीशी आपदा। म्हणोनी तव पदारविंदा मुमुक्षु शरण येताती श्रीराम। जय जय सद्गुरु मंगल धामा, जय जय सद्गुरु मंगल नामा। जय जय मंगल पूर्ण कामा, अनाम नामा तुझ नमो श्रीराम। करुणाघना सद्गुरु राया, अनन्य शरण येता तव पाया। अत्यंत दूर त्यजी मोह माया, ती बंधन करू शकेना श्रीराम। ऐसा समर्थ तू दयाघन, आणि अससी तैसा ज्ञानघन। निरतिशयानंद तू पूर्ण, म्हणून सच्चिदघन तुझ म्हणती श्रीराम। अधम दुष्ट तारका ती उदारा, भव भय भंजका बळिया वीरा। हाती धरून अज्ञान लेकरा, संसार सागरी तारावे श्रीराम। मागील समासी जे पूर्व प्रल्हाद बुवा, नानाचार्य आणि देवराव यांचा यथामती गुणगौरव केला श्रुत श्रोतयांसी श्रीराम। या समासी जे अति सभ्य कृपांकित जे सहभाग्य, या स्थळी वर्णना योग्य नामे त्र्यंबकराव देशमुख हे श्रीराम। लोककार्य खात्यात हे मोठे ऑफिसर असत, आता निघाले पेन्शनीत अति नम्र स्वभावाचे श्रीराम। यांची लोकप्रियता फार, धंद्यात प्रवीण आणि हुशार। आता ही देवनी मोठा पगार, साखर कारखान्यात बोलाविती श्रीराम। सद्गुरु सेवेचे हे चाहते, सेवा ही घडली यांचे हस्ते। गुरुदक्षिणा मुक्त हस्ते, देणाऱ्यापैकी असते श्रीराम। रामानंद महाराजांनी सभा मंडप बांधला ते क्षणी, इमारत नकाशे यांनी तयार करूनी दिले असती श्रीराम। यांचे गुरुभक्तीचे निबळे, प्राणांतिक संकट टळले। त्यांच्याच मुखे ऐकिले ऐका श्रोते भाविक हो श्रीराम। मजुरांचा पगार वाटण्यासी, मोटारीतून निघाले फिरतीसी। बरीच रक्कम यांचे पाशी, होती सरकारी ते वेळी श्रीराम। दाट झाडीच्या जंगलात 10-20 लुटारू आले तेथ। अंधार रात्रीची वेळ असत, मोटार प्रकाशाने दिसले ते श्रीराम। लुटारू हाती बरच्या भाले, मोटारी पुढे येऊनी अडविले। त्र्यंबकराव नोटा घेऊन उतरले, न कळत लुटारूंच्या श्रीराम। मनी सद्गुरु स्मरण केले, झुडपाड जाऊनी बसले। मोटार हाकणारास हे समजले, लुटारूस म्हणे काय ऐका ते श्रीराम। साहेबा सांडण्या मी चाललो, सकाळपासून नसे जेवलो। जवळ काही नसे मी थकलो, मोटारीत काही नसे पहावे श्रीराम। लुटारूंनी मोटारीत पाहिले, त्यांना काही न आढळले। दूर झाडातून पळून गेले हे पाहिले त्र्यंबकरावांनी श्रीराम। मोटारीत बैसले येऊन, मोटार गेली वेगे निघून। महाराज दयाळू म्हणून रक्षिले, संकटी मज लागी श्रीराम। सद्गुरुनिष्ठ हे जैसे, आज प्रल्हाद बुवासी मानिती तैसे। आज्ञा पाळणे ही उल्हासे, मानिती प्रल्हाद बुवांची श्रीराम। अद्यापि प्रतिवर्षी खेरड्यासी, महाराज जन्मोत्सवासी। माघवद्य द्वादशीसी, येती नित्य नियमाने श्रीराम। खेरड्यास कोठी सांभाळणे, महाराज छायाचित्र पालखीत बसविणे। तैसे पुन्हा स्थानी वसविणे, ही सेवा प्रतिवर्षी त्याकडे श्रीराम। या परी जालना राम मंदिरी, मंडप कार्याची कला कुसरी। ही सेवा प्रतिवर्षा माझारी, त्र्यंबकरावाकडे नेमलेली श्रीराम। आता शरीरा कष्ट न सोसती, तरी सेवा चुको न देती। गणर प्रांती दूर राहती, तेथून येती अति आदरे श्रीराम। ऐसे हे सद्गुरु भक्त, महाराज चरणी ज्यांचे चित्त। आयुष्यपर्यंत खंडित, सेवा ऐसी घडो त्यांना श्रीराम। रामानंदांचे शिष्य आणि दास,
नामे असती रामदास, मुंबई भागे मालाडास, राहती ब्रह्मचैतन्य सेवेत श्रीराम यांचे काही गुणवर्णन. अध्याय 9 समास 3 तैसेची अध्याय 11 समास 4 केले असे यथामती श्रीराम. या अध्यायी बहुतेक शिष्यांची माहिती सारांशाने द्यावयाची, त्यामुळे द्विरुक्ती काही शिष्यांची होईल, क्षमा असावी. श्रीराम. एकदा रामदास बैसले ध्यानी, सद्गुरु मूर्ती आणली मनी, अवचित बोला ठवले ते क्षणी, रामानंदांचे ते धवा. श्रीराम. एकदा म्हणाले रामानंद, शिष्य भाव जरी अति शुद्ध, मनी दर्शन तळमळ अगाध, सद्गुरु त्यासी दूर नाही. श्रीराम. हे बोल आठवता क्षणी, दर्शन तळमळ होतीच मनी, वाटे महाराज येथे येऊनी दासा दर्शन देतील का. श्रीराम. अंतःकरणापासून तळमळ, शुद्ध भावाचे होते बळ, नेत्र उघडिताच केवळ, रामानंद सद्गुरु पुढे उभे. श्रीराम. साष्टांग करुणी नमस्कार, रामदास उभे समोर, महाराज म्हणती सांग सत्वर मजसे, कासया बोलाविले. श्रीराम. रामदास म्हणे आपण बोलला होता, शुद्ध भावार्थे तळमळ लागता, सद्गुरु त्याचे जवळची तत्वता प्रचित घेतली, क्षमा करा. श्रीराम. महाराज म्हणती जातो आता, पुन्हा असे करू नये पुढता, महाराज गाडी न रात्री मग कसे जाता, जालन्याहून आलो तसाच जाईन. श्रीराम. महाराज गुप्त झाले ते क्षणी, रामदास आश्चर्यचकित मनी, महाराज लीला तर्के बघुनी चित्ती झाले सचिंत. श्रीराम. जालन्यास भाईजीस पत्र दिले, महाराज येथे केव्हा आले, आज दुपारी येथून गेले, उत्तर देण्याची कृपा करा. श्रीराम. रामदासा उत्तर दिले, तुम्ही पत्री खोटेच लिहिले, 15 दिवसापासून कुठे न गेले, महाराज येथेच आहेत. श्रीराम. पत्र वाचून म्हणती चित्तास, मी त्रास दिला महाराजास, क्षमा करा आश्चर्य मनास, एके वेळी 2 ठाई प्रगट कैसे. श्रीराम. महाराजास मालाडासी एके दिनी, रामदासानी दिली मेजवानी, 40 जण आमंत्रणे देवनी, सामुग्री पुरेशी दिली. श्रीराम. त्यात जेवले 20 जण, अन्न शिल्लक नसे जाण, पुन्हा स्वयंपाक करवून राहिले, जेवू घातले. श्रीराम. महाराज सहज पुसिले, आज ऐसे, महाराजा सहज पुसिले, आज ऐसे का जाहले, महाराजे तात्काळ उत्तर दिले, रामास नैवेद्य नसेल म्हणून. श्रीराम. चूक घेतली पदरात, दुसरे दिवशी ही मेजवानी होत, 50 मंडळींचा होता बेत, नैवेद्य रामासी अर्पिला. श्रीराम. सर्व मंडळी जेवून, अन्न शिल्लक उरले पाहून, महाराजा करीती नमन, पुन्हा ऐसी चूक न करी मी. श्रीराम. महाराजांच्या ईशा तर्के लिहिला, बहुतांनी कळविल्या मजला, ग्रंथ वाढेल म्हणून तयाला लिहू न शकलो, क्षमा करा. श्रीराम. महाराजांचे हे चमत्कार नव्हते हेतु पुरस्सर, सहज लिहिलेचा जरी प्रकार तरी अद्भुत वाटे आपणा. श्रीराम. ज्यावरी गुरु कृपा पूर्ण होई, तो काय म्हणून करणार नाही, देवाहुणी शक्ती अधिक पाही, सद्गुरूंची असे ग्रंथी वर्णन. श्रीराम. पुढील समासी हे शिष्य वर्णन, त्यांचे केल्या अनुकरण, गुरु कृपा होय पूर्ण, आपणावरी ही निश्चय जाणावे. श्रीराम. एक एक शिष्य मोल मोलाचे, महाराजांचे असती साचे, मी वाग दुर्बळ माझे वाचे, वर्णन होऊ न शकेची. श्रीराम समर्थ. ती श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे, श्री सद्गुरु रामानंद तर्के लीला वर्णनानाम 12 द्वितीय समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास 3 अध्याय 12. रामानंद सद्गुरु राया, मी मस्तक ठेवीन जय ठाया, तुझे चरण लागो तमस्तकी, ऐसे जीवे भावे वाटतसे. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.
जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरुनाथ महाराज की जय।